नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा निराशाजनक बातमी समोर आलेली आहे। बातमी काय आहे तर बघा शेतकरी मित्रांनो, 409 कोटींचे चुकारे थकल्याने गोंदिया जिल्ह्यातील 50,000 शेतकरी आता अडचणीत आलेले आहेत। मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं होतं आणि काही शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली आहे, पंचनामे देखील झालेले आहेत आणि त्यांना विविध पिकांसाठी सरकार मदत देखील करणार होतं। परंतु काही गोष्टी अशा झाल्या की त्याच्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आलेला दिसून येत आहे। त्या चुका कोणत्या झालेल्या आहेत, कोणत्या कारणांमुळे हे 50,000 शेतकरी जे आहेत गोंदिया जिल्ह्यातील अडचणी आलेले आहेत आणि राज्यातील अजून कोणते असे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना अडचणीमध्ये येण्यासाठी भाग पडू शकतं, ही संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या YouTube चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण शेतीविषयक प्रत्येक महत्त्वपूर्ण आणि सरकारी योजनांबद्दलची प्रत्येक महत्त्वपूर्ण माहिती आपण रोज या चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांसाठी घेऊन येत असतो। तर चला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदीला सुरुवात होऊन 2 महिन्यांचा कालावधी लोटला। या कालावधीत फेडरेशनने नोंदणी केलेल्या एकूण 1,26,053 शेतकऱ्यांपैकी 50,629 शेतकऱ्यांनी 17,26,746 क्विंटल धानाची विक्री केली। विक्री केलेल्या एकूण धानाची किंमत 409 कोटी 66 लाख आहे। पण शासनाकडून चुकारांसाठी गेल्या 2 महिन्यांपासून निधी उपलब्ध न करून दिल्याने 409 कोटी रुपयांचे चुकारे थकले असून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली। यंदा खुल्या बाजारपेठेत धानाचे दर कमी झाल्याने आणि शासकीय धान खरेदी केंद्रावर 2,369 रुपये हमीभाव मिळत असल्याने शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे। जिल्ह्यातील शेतकरी खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात धानाचे पीक घेतात। खरीपातील धानाची विक्री करून उधार उसनवारी फेडून रब्बी हंगामाची तयारी करतात। त्यामुळेच सध्या शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची आवक वाढली आहे। जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या 186 धान खरेदी केंद्रांवरून धान खरेदी सुरू आहे। या केंद्रांवर आतापर्यंत नोंदणी केलेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी 50,629 शेतकऱ्यांनी 17,26,746 क्विंटल धानाची विक्री केली आहे। विक्री केलेल्या एकूण धानाची किंमत 409 कोटी 66 लाख रुपये आहे। मात्र मागील 2 महिन्यांपासून शासनाने फेडरेशनला चुकाऱ्यांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याने संपूर्ण 409 कोटी 66 लाख रुपयांचे चुकारे थकले आहेत। त्यामुळे शेतकरी अडचणीत आले असून थकीत चुकाऱ्यांची रक्कम त्वरित जमा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। मित्रांनो, शासनाने खरीप हंगामातील धान खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला सुरुवातीला 12,50,000 क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट ठेवले होते। पण हे उद्दिष्ट लवकरच संपल्याने 8 दिवसांपूर्वी पुन्हा 6 लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून दिले। पण हे उद्दिष्टसुद्धा मंगळवारपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा वाढीव उद्दिष्टासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे। मित्रांनो, शासकीय धान खरेदी केंद्रांवर धानाची विक्री करण्यासाठी बीम पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे। शासनाने दुसऱ्यांदा मुदतवाढ देत 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती, पण ही मुदत संपण्यास आता 2 दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने शासनाने नोंदणीसाठी पुन्हा मुदत वाढवून देणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता या सर्व कारणांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना फटका देखील बसलेला दिसून येत आहे। आणि लवकरच मित्रांनो, आता शेतकऱ्यांनी ही पूर्ण प्रोसेस केल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे मिळतील असे आपण गृहीत धरूयात। महत्त्वाची माहिती वाटली असेल तर आजच्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा। धन्यवाद।